ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो. आत्ताच्या मॅचमधील मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी विनंती आहे की आपला पूर्ण संघ घेऊन यायचा आहे. आपला इथे शुभ सन्मान केला जाईल श्री भैरवनाथ स्पोर्ट्स गोटेवाडी यांच्या हस्ते. हे मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी. तसेच रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी वर्सेस श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर सवादे. एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या समोर येते आणि हाय व्होल्टेज प्लेयर सुद्धा असतील. एका बाजूला असेल कराड ग्रामीणचा चेहरा उपाध्यक्ष सुनील चाके, तर दुसऱ्या बाजूला असेल लेफ्ट हँडर बॅट्समन ज्याच्या बॅट्समधून मिळतात भरपूर चांगले शॉट्स बघायला मिळतात आपल्याला असा रवी लोहार. एका बाजूला असेल बुमराह दीपक वर्सेस सुनील चाके. चला विनंती असेल मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी आपला पूर्ण संघ घेऊन यायचा आहे. समालोचक कक्षामध्ये आपला इथे शुभ सन्मान केला जाईल श्री भैरवनाथ स्पोर्ट्स गोटेवाडी यांच्या मार्फत. विनंती आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या समोर येते. दोन्ही संघ मजबूत आहेत, तुल्यबळ संघ आहेत, एकमेकांसमोर टाकले आहेत. चाललाय बुमराह चाललाय पहिल्या बॉल पासून सुनील चाके यांच्यासाठी. सुंदर चेंडू याला बिरकावून देण्याचा प्रयत्न होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक ला कन्वर्ट केलंय 2 मध्ये. 2 धावा सक्सेसफुल. कुठेतरी खराब थ्रो, परंतु मैदानाच्या यष्टीमुळे हा कुठेतरी खराब थ्रो होता, परंतु थोडासा मैदानामुळे अडला आहे. 2 धावा. 2 धावानंतर सागर. चला भैरवनाथ स्पोर्ट्स गोटेवाडी यांच्या मार्फत शुभ सन्मान केला जातोय मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी. आपण आलात, आपलं मोलाचं सहकार्य केलं, खूप चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्याला, परंतु शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी लिबर्टी क्रिकेट स्पोर्ट्स पवारवाडी हा सामना घेऊन गेले. पूर्ण संघाचा इथं शुभ सन्मान केला जातोय. सुंदर सुंदर पद्धतीचा चेंडू. बुमराजाची खासियत आहे की ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हा गोलंदाज हाताळतो आणि तेच दाखवून देतोय की हा का स्पेशल आहे, का स्पेशल ह्याच्याकडे आहे. आणि तेही सुनील चाके सारख्या फलंदाजाला त्याने आवळून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 चेंडू आतापर्यंत धावा आलेले आहेत, फक्त 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. चला पुढील चेंडू. हा चेंडूला भिरकावून दिलाय, मात्र चेंडू हवेमध्ये. अजिंक्य खाली आहेत, परंतु थोडस मिस फंबलिंग आणि 1 धाव. एका धावेचं दुपांत 2 धाव. पंच काय आहे सर? 1 धाव. डी च्या स्वरूपात फक्त आणि फक्त 1 धाव मिळते आपल्याला. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. मैदानामध्ये सुनील चाके एका बाजूला, तर दुसरी बाजूला स्वप्नील. कुठे ना कुठेतरी आदित्य नाही आहे आज. आदित्य नाही आहेत, मारुती सर नाही आहेत. थोडीशी कमतरता जाणवेल. आदित्य शेळके सारखा फलंदाज जो मैदानामध्ये गाजवतो मैदान, असा फलंदाज आज नाहीये. परंतु स्वप्नील मध्ये पण दम आहे, सुनील चाके मध्ये पण ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. दीपकचा पुढील चेंडू सुनील चाकेसाठी. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. येतोय षटकार, खणखणीत षटकार. आपल्या नावाचं अस्तित्व जागवून देत आहेत सुनील चाके, ब्रँड अँबॅसेडर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा एक चेहरा. तसेच कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर अंतर्गत कैलासवासी जयदीप जयसिंग खुडे यांच्या स्मरणार्थ श्री भैरवनाथ स्पोर्ट्स खुडेवाडी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2024 आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. 3 चेंडू दीपकच्या हातामध्ये होते, परंतु 4थ्या चेंडूवरती सुनीलने आक्रमण चढवलंय. पुढील चेंडू. चेंडू हाफ ट्रॅकर. कुठे ना कुठे गोलंदाज हाताखाली. मोठी विकेट होऊ शकते आणि हा लागलाय झटका, हा लागलाय हादरा आणि रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी संघाला लागतोय मोठा ब्रेक. कारण की सुनील चाके सारख्या फलंदाजाचे विकेट जर तुम्हाला मिळाले तर कुठे ना कुठेतरी मॅच घेऊन जाण्याची क्षमता असते आणि तेच कमतरता करून दाखवले. आणि काय सामना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज वर्सेस बॅटर, बॅटर वर्सेस गोलंदाज. 1 चेंडू षटकारासाठी तर दुसरा चेंडू विकेटसाठी.
एक मोठी विकेट घेऊन गेले आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत संदीप संदीप आणि स्वप्नील यांच्यावर आता जबाबदारी वाढलेली आहे. चला पुढील चेंडू दीपक यांचा सुंदर पद्धतीचा चेंडू त्याच पद्धतीचा सुंदर शॉट रवी तयार आहेत परंतु नाही जजमेंट जमणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर येतोय चौकार. एक ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. तसेच माननीय श्री सौरभ दादा गुजले यांचे इथं आगमन होते. करून गेले गाव या नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तरी त्यांचे इथं आगमन होते. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स खुडेवाडी यांच्यामार्फत त्यांचा शुभ सन्मान घेतला जाईल. तसेच श्री माननीय श्री दादा धुमाळ यांचे इथं आगमन होते. त्यांचा शुभ सन्मान इथे घेतला जातोय. तसेच माननीय श्री सचिन दादा खुडे यांचे इथं शुभ सन्मान केला जाईल भैरवनाथ स्पोर्ट्स खुडेवाडी यांच्या मार्फत. त्याचबरोबर विकास मोहिते साहेब यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. या मान्य श्री सौरभदादा गुजले यांचा इथे शुभ सन्मान केला होता. भैरवनाथ स्पोर्ट्स क्रिकेट खेळवाडी आयोजना विनंती आहे की शुभ सन्मान करावा जावा सगळ्यांचा. मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते विकास मोहिते असतील, समीरदादा गुजले असतील, सचिन दादा खुडे असतील, सर्व मान्यवरांचे इथे भैरवनाथ स्पोर्ट्स खुडेवाडी यांच्या मार्फत हार्दिक 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 स्वागत. आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल श्री भैरवनाथ स्पोर्ट्स खुडेवाडी यांच्या मार्फत. चला एक ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाली 13 आणि आता मैदानामध्ये रवी लोहार ची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. रवी लोहार वर्सेस स्वप्नील वर्सेस रवी पाहायला मिळेल काय होतंय. चला मान्यवरांचा इथे शुभ सन्मान होतोय. युट्यूबला विनंती असेल की समालोचक कक्षामध्ये विनंती असेल. तसेच छोटा कार्यकर्ता ओम पाटील याचे इथे आगमन होत आहे. सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅच कडे जातोय आपण. मॅचच्या दिशेने 1 ओव्हर 13 रन 1 ओव्हर. रवी लोहार चाललाय स्वप्नील साठी. हा चेंडू हा ट्रॅकर बोलवलाय. चेंडू जातो सीमा रेषे बाहेर येतोय षटकार. समालोचक कक्षाला गवसणी घालवणारा हा होता फटका. रवीवर टाकले प्रेशर पहिल्या चेंडूवरती आणि ते कोणी स्वप्नीलने. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. सुनील साके बाद झाल्यानंतर आता संघाची सगळी जबाबदारी घेतोय स्वप्नील आपल्या खांद्यावरती. हा फलंदाज खेळतोय. चला पुढील चेंडू रवी लोहार यांचा स्वप्नील यांच्यासाठी. याही चेंडूला विरकवून दिलाय. बॅक टू बॅक जातोय सीमा रेषे बाहेर षटकार. दोन्ही चेंडूला दाखवलंय आसमान आणि तेही कोणी स्वप्नीलच्या बॅटने. रवी लोहार वरती टाकले तोफ आणि तोफ गरली जाते स्वप्नील या नावाची या मैदानामध्ये. मी म्हणलं होतं की हाय व्होल्टेज सामना आहे आणि का हाय व्होल्टेज सामना आहे हे दाखवून दिले जाते परत एकदा. सुनील साकेंची विकेट गेल्यानंतर कुठे ना कुठेतरी गोगाव या संघाला संवाद या संघाला वाटलं होतं की ते हेवी होतील परंतु बॅटर करतायत कमबॅक आणि तेही होते जबरदस्त कमबॅक. दोन्ही चेंडूंना सीमा रेषे बाहेर पाठवून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले वैयक्तिक 25 धावा आणि स्वप्नील खेळतोय. स्वप्नील खेळतोय 12 धावांवरती. 2 चेंडू 12 धावा. ह्याही चेंडूला बिरकवण्याचा प्रयत्न होता. पंच आपल्याकडे वळतात डी स्वरूपात 1 धाव येते. तीन चेंडूंमध्ये वैयक्तिक धावा केले स्वप्नीलने 13 धावा 3 चेंडू. आता मात्र रवीला पुनरागमन करावं लागेल कारण की 3 चेंडूमध्ये 13 धावा दिल्यानंतर रवीला कुठे ना कुठे पुनरागमन करावं लागेल आपल्या संघासाठी आणि तेच करताना रवी दिसत आहे. हा चेंडू पंच आपल्याकडे वळतात. नो वाईट स्वरूपात 1 धाव अंकितली जाते.
चला मान्य सचिनदादा खुडे यांच्या मार्फत आपण शुभ सन्मान घेतोय. मान्य श्री सौरभ दादा गुजले करून गेले गाव एपिसोड नंबर 250 लवकर ते एपिसोड हा प्रसारित होईल. अबीर गुलाल मालिका त्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे तर त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल मान्य श्री सचिनदादा खुडे यांच्या मार्फत काम करत आहेत. मान्य श्री सौरभदादा गुजले एक उत्कृष्ट असे कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. अबीर गुलाल या मालिकेमध्ये दररोज आपल्या भेटीला येतात. ते मात्र प्रत्यक्ष आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. तसेच उत्तम साहेब यांचे इथं त्याचबरोबर कलर्स मराठी या मालिकेवरती या वाहिनीवरती आपण ही मालिका बघू शकता. अबीर गुलाल याचे कलाकार आहेत सौरभ दादा गुजले यांचे भैरवनाथ स्पोर्ट्स कुडेवाडी यांच्या मार्फत हार्दिक 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 स्वागत. त्याचबरोबर उत्तम साहेब यांचाही शुभ सन्मान केला जातोय. उत्तम साहेब या आपल्या इथं शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर दादा धुमाळ साहेब यांच्या इथं शुभ सन्मान केला जातोय. चला रवी विशाल थोरात टू स्वप्नील हा चेंडू येतोय डॉट. पहिला चेंडू येतोय डॉट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. त्याचबरोबर विकास साहेब मोहिते यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. चला विशाल थोरात बॉलिंग वरती तर स्वप्नील आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. मोठे हिट्स मारावे लागतील. एक मिनिट ब्रेक मध्ये असतं 28 आणि आत्ताचे 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. थोडस करेक्शन होते. चला या चेंडूला बिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर येतोय षटकार. हाय अँड हँडसम स्वप्नीलच्या बॅट मधून हा बघायला मिळतोय. तिसरा षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. 36 ऑन द बोर्ड. 36 ऑन द बोर्ड. विशाल थोरात यांच्यावरती चढवलेलं हे आक्रमण आहे कुठे ना कुठेतरी आणि ते स्वप्नीलच्या बॅटमध्ये हाफ ट्रॅकर परंतु फलंदाज होतोय बाद. पंच कळवतील आपल्याकडे काय निर्णय. कुठे ना कुठे गणलेला हा चेंडू होता परंतु ह्या चेंडूवरती पण विकेट घेऊन गेलाय. क्रिकेटमध्ये अशा भरपूर गमतीशीर गोष्टी होत राहतात. हा चेंडूला कुठे ना कुठे चांगल्या चेंडूंना हा फलंदाज मोठे फटके मारून मैदानाच्या बाहेर टाकत होता परंतु हा चेंडू कुठे ना कुठेतरी त्याला गवसणी देऊन गेला आणि हा स्वतःची विकेट देऊन गेला. चला इथे शुभ सन्मान होतोय अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचा. चला हाही चेंडू सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्याचबरोबर मान्य श्री मुकेश पवार व जयदीप पवार दादा यांना विनंती आहे की या आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. मान्य श्री मुकेश दादा पवार व मान्य श्री जयदीप दादा पवार आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. चला पुढील चेंडू विशालचा. राहुल याच्यासाठी पंच आपल्याकडे वळतात. 1 बाउन्स. विशाल यांचा चेंडू संदीप यांच्यासाठी. हा चेंडू हुलकावणी देणारा चेंडू होता परंतु डॉट पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती कोणती धाव अंकितली जाणार नाहीये. चेंडू येते डॉट पद्धती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
हा चेंडू वाईट पद्धतीचा चेंडू, पंत आपल्याकडे वळत आहेत. वाईट स्वरूपात एक धाव येते. तसेच मान्य श्री सुरेशदादा खुडे यांचे इथे आगमन झालेले आहे. तर श्री भैरवनाथ स्पोर्ट्स खुडेवाडी यांच्या अर्पण त्यांचे शुभ सन्मान केला. हा चेंडूला बिरकावून दिलाय. पंत आपल्याकडे वळत आहेत. डी स्वरूपात एक धाव येते. संघाची धावसंख्या झाली आहे 38 ऑन द बोर्ड. 39 धावांचं लक्ष असेल. 39 धावा बनवाव्या लागतील. श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर सवादे या संघाला ह्या सामना जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष असेल. चला थोडस करेक्शन आहे मित्रांनो स्कोरर्स मध्ये. संघाची धावसंख्या झालेली आहे 40 धावा झालेल्या आहेत संघाच्या धावसंख्येमध्ये. आणि श्री सद्गुरू बाबा मारे वॉरियर सवादे या संघाला जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष असेल. 41 धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी. तसेच विनंती असेल की दोन्ही संघ जे चालू आहेत त्यांचे 12th मॅन इथे उपस्थित राहावे स्कोरर कडे लक्ष देण्यासाठी. चला तसेच मान्य श्री सूर्यदादा खुडे यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल श्री भैरवनाथ स्पोर्ट्स खुडेवाडी यांच्या मार्फत. यायचंय सूर्यदादा, आपला शुभ सन्मान घेतला जाईल मान्य श्री सचिनदादा खुडे यांच्या मार्फत. चला संघाची धावसंख्या 40 झालेली आणि 41 धावांचं टार्गेट असेल श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर सवादे या संघाला. एका बाजूला असेल दीपक तर दुसऱ्या बाजूला असेल रवी लोहार. तर गोलंदाजीसाठी असतील आपण पाहतोय श्री भैरवनाथ स्पोर्ट्स खुडेवाडी आयोजित श्री भैरवनाथ चषक भव्य रबर बॉल स्पर्धा पर्व दुसरे. या स्पर्धेसाठी ₹15,000 रोख रक्कम दिली होती आपल्याला. कैलासवासी सुभाष विठ्ठल खुडे व कैलासवासी जयदीप जयसिंग खुडे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री सचिनदादा सुभाष खुडे यांच्या मार्फत हे बक्षीस आलं होतं. त्याच पद्धतीने दुसरे बक्षीस रोख रक्कम ₹10,000 श्री भैरवनाथ स्पोर्ट खुडेवाडी यांच्या मार्फत इथे दिले जात आहे. त्याच पद्धतीने तिसरे बक्षीस तृतीय पारितोषिक ₹7,000 मान्य श्री सुरेश बाळकृष्ण खुडे दादा व मान्य श्री अजय दादा यशवंत खुडे यांच्या मार्फत इथे दिले जात आहे. त्याचबद्दल चतुर्थ पारितोषिक ₹5,000 श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स क्रिकेट सवादे यांच्या मार्फत इथे दिले जाते. त्याच पद्धतीने चषक सौजन्य कैलासवासी यशवंत आबा खुडे, कैलासवासी तानाजी यशवंत खुडे, कैलासवासी बाळकृष्ण यशवंत खुडे व कैलासवासी विठ्ठल यशवंत खुडे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री प्रमोद खुडे, मान्य श्री विजय खुडे, कुमार कैलास खुडे व कुमार विनायक खुडे यांच्या मार्फत इथे दिले जात आहे. मालिकावार सौजन्य कूलर मान्य श्री गणेश शेवाळे, कर्णधार वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे यांच्या मार्फत आपल्याला दिले जात आहे. त्याच पद्धतीने उत्कृष्ट फलंदाज बॅट मान्य श्री अविनाश वाळके शेठ यांच्या मार्फत दिली जात आहे. त्याच पद्धतीने उत्कृष्ट गोलंदाज शूज मान्य श्री गणपत शेठ सनस स्पोर्ट्स यांच्या मार्फत आपल्याला दिली जात आहे. त्याच पद्धतीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मान्य श्री दीपेश खोत यांच्या मार्फत दिली जात आहे. त्याचबरोबर सामनावीर चषक ट्रॉफी या मान्य श्री अरुण राजाराम यादव साहेब यांच्या मार्फत दिल्या जात आहेत. त्याच पद्धतीने मैदान आणि मंडप सौजन्य केलेलं आहे श्री भैरवनाथ स्पोर्ट्स खुडेवाडी यांच्या मार्फत.
चेंडू या स्पर्धेसाठी लागणारे सगळे चेंडू जे आहेत ते दिले जात आहेत आपले कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे डॅशिंग अध्यक्ष माननीय श्री सचिन देसाई साहेब यांच्या मार्फत, त्याचप्रमाणे यूट्यूब सौजन्य माननीय श्री गणेश शेवाळे साहेब बांदेकरवाडी व माननीय श्री दिलीप मोहिते साहेब यांच्या मार्फत दिले जात आहे। पंच सौजन्य कुमार अर्पित सागर खुडे व कुमार दीपक धनाजी खुडे MSF यांच्या मार्फत दिले जात आहे। त्याचबरोबर समालोचक सौजन्य सामन्याला होते सुरुवात, इथे सामन्याकडे जाऊया आपण। पहिला चेंडूला बिरकावून दिलाय, चेंडू जातोय थोडं ना कुठेतरी मैदानाच्या आकारामुळे हा चेंडू थांबवला जातोय, परंतु थोडासा मिस थ्रो, परंतु धावा अंकितले जाते 2 धावा। रवीचा चांगला शॉट फटका पाहायला मिळतो आपल्याला, या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत। त्याचबरोबर समालोचक सौजन्य मान्य श्री वसंत शिंदे साहेब PSI व मान्य श्री रघुनाथ कर्मळकर साहेब यांच्या मार्फत दिले जात आहे। स्टंप सौजन्य मान्य श्री हेमंत माने साहेब कर्णधार निनाई स्पोर्ट्स तुळसन यांच्या मार्फत दिले जात आहे। चला, 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू। पुढील चेंडू सुनील वर्सेस रवी, हा चेंडू सुंदर पद्धतीचा चेंडू, डॉट पद्धतीचा चेंडू जातोय। चला, पुढील मॅच विनंती असेल येळोबा स्पोर्ट्स येळगाव व मोरिया स्पोर्ट्स शेळकेवाडी, विनंती आहे की दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे, टॉस घेतला जाईल। माननीय श्री सौरभ दादा गुजले यांच्या मार्फत हा टॉस घेतला जाईल। चला, या चेंडूवरती 1 धाव आली होती, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती। यायचं आहे माननीय श्री सौरभ दादा गुजले यांच्या हस्ते हा टॉस घेतला जातोय, येळोबा स्पोर्ट्स येळगाव वर्सेस मोरिया स्पोर्ट्स शेळकेवाडी। चला, पंच आपल्याकडे वळत आहेत वाईड +1, 2 धावा एक्स्ट्राच्या रूपात जोडल्या जातोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती। पहिला चेंडू त्यावर आक्रमण केले होते रवी यांनी, मात्र दुसरा चेंडू कुठे ना कुठेतरी कमबॅक केलं, मात्र तिसरा चेंडू अतिरिक्त स्वरूपात 2 धावा घेतल्या जातात। चला, पुढील चेंडू फुल टॉपमध्ये चेंडू मिरकवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे येतील, फेकी करतील, तोपर्यंत 1 आणि 1चं रूपांतर 2 धावांमध्ये केलं जाते। ओ एक्स्ट्रा देत आहेत, कुठेतरी धावा रोकाव्या लागतील तुम्हाला। आणि येळोबा स्पोर्ट्स येळगाव या संघाने लवकर निर्णय कळवायचा आहे, टॉस जिंकलाय। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती, 2 धावा पळून काढल्या व 1 धाव एक्स्ट्रा, 2 धावा पळून व 1 धाव एक्स्ट्रा, 3 धावा जोडल्या जातात या बॉलवरती। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती। चला, पुढील चेंडू सुनील यांचा, पंच आपल्याकडे वरतील वाईट स्वरूपात 1 धाव, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती। चला, पुढील चेंडू सुनील यांचा, सुंदर पद्धतीचा चेंडू, चेंडूला दाखवले आसमान, चेंडू जाते सीमा रेषे बाहेर, येतोय खणखणी षटकार रवी लोहार स्पेशल। मी म्हणलं होतं की दिमागदार बॅटिंग हा फलंदाज करतो, याचे शॉट बघण्यासारखे असतात, त्याचे फटके बघण्यासारखे असतात आणि तेच दाखवतोय आक्रमकता। लेफ्ट हँडर फलंदाजाची हीच खासियत असते की त्याची। चला, येळोबा स्पोर्ट्स येळगाव या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15, सुंदर चेंडू, त्याला सन्मान दिला, परंतु कुठे चुकी होईल का नाही शेतकर पंच आपल्याकडे वळत आहेत, बघतायत एकाचं धावांतर रूपांतर केले 2 धावामध्ये। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16-17, 2 धावा। कुठे ना कुठे थोडीशी घाई, थोडंसं उशीर म्हणता येईल क्षेत्ररक्षकाकडून, कारण की ही धाव नव्हती, ही चोरटी पद्धतीची धाव होती। मात्र दीपक यांच्याकडे जर पाहिलं तर अशा धावा दीपक घेतो, अशा धावा दीपक चोरतो, हे आपण वारंवार पाहिलंय आणि तेच करताना दिसत आहे। कारण की ज्या चेंडूवरती 1ही धाव येणार नव्हती त्या चेंडूवरती तुम्हाला 2 धावा मिळून जात आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती। कुठे ना कुठे हे महागडं षटक आणि तेही सुनील साळके यांच्यावरती हे आक्रमण केलेले षटक। चला, सुनील साळके यांचा पुढील चेंडू पुढे निघालाय, ही विकेट होऊ शकते का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चुकी, थोडस कम्युनिकेशन एरर आणि चेंडू जातो डी स्वरूपात, 1 धाव अंकितली जाते। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती।
41 धावांची गरज. संघाची धावसंख्या झाले 1 ओव्हर 18. येणारे 12 चेंडू पाहिजे संघाला 23 धावा. 23 धावा 12 चेंडू. हे समीकरण कुठे ना कुठेतरी सोपं होऊ शकतं, कारण की रवी त्याचबरोबर मागील टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं होतं दीपकची बॅट तळपते आणि दीपकच्या बॅट मधून हे मोठे फटके पाहायला मिळतात. आता मात्र संदीप गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि संदीप यांच्यावरती जबाबदारी असेल चांगले षटक हाताळण्याची, कारण की पहिल्या षटकामध्ये 18 धावा झाल्या होत्या आणि त्या 18 धावा आता कुठे ना कुठेतरी सांभाळून काढावे लागतील. 1 ओव्हर 18. त्यानंतर आता आलेच संदीप. ह्या चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. 1 धावा अंकितली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू मध्ये धावा बनवायचे असतील तुम्हाला 22 धावा. 11 चेंडू 22 धावा. तसेच माननीय श्री सौरभदादा गुजले आल्याबद्दल आपले मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. अशीच आम्हाला भेट देत राहा, असंच प्रेम आमच्या मंडळावरती करत राहा, हीच आशा. आता मात्र इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही दिशेला ही कलाटणी जाऊ शकते मॅच. अशी 11 चेंडू 22 धावा 11 चेंडू पाहायला मिळते आपल्याला. संदीपचं षटक इम्पॉर्टंट षटक असेल या षटकामधलं. कुठे ना कुठेतरी हे षटक जर चांगलं झालं तर प्रेशर वाढवून जाईल कुठे ना कुठेतरी संघावरती. पुढील चेंडू संदीप यांचा दीपक यांच्यासाठी. हा चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु सुंदर पद्धतीचा चेंडू डॉट आणि प्रेशर वाढवणारा चेंडू. येणारे 10 चेंडू संघाला आवश्यकता असेल 22 धावांची. सुंदर पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल संदीप यांच्या मार्फत. कुठे ना कुठे पहिलं षटक जर पाहिलं तर थोडंसं महागडं षटक सुनील यांच्या मार्फत झालं होतं. त्यानंतर पुनरागमन केलंय जोरदार पुनरागमन केलंय ते आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू धावा खर्च केलेत फक्त आणि फक्त 1 धाव. हा चेंडू पाहायला लागेल काय होतं या चेंडूवरती. थोडस मिस टायमिंग होत ना, पण आपल्याला वळत आहेत 22 स्वरूपात 1 धाव जोडली जात आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये ही धाव जोडली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 3 चेंडू धावा खर्च केलेत फक्त आणि फक्त 2 धावा. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील, मोठे फटके यायला लागतील या षटकामध्ये. संदीप यांची जर गोलंदाजीचा जर विचार केला तर सुंदर पद्धतीचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. कुठे ना कुठेतरी अडकून ठेवले, बांधून ठेवले दीपक यांना. हा सुंदर चेंडू, परंतु त्याला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाकडनं होते चुकी आणि चेंडू होते फरार. सीमा रेषे बाहेर येते चौकार. जो मच निडेड चौकार होता तो पाहायला मिळतोय आपल्याला आणि चेंडू जातोय सीमा रेषेवर. थोडंसं प्रेशर हलकं होईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. आता मात्र 8 चेंडू संघाला धावा संख्या कराव्या लागतील 17 धावा. येणारे 8 चेंडू 17 धावा. चला पुढील चेंडू पाहायला मिळेल. दीपक यांनी पुनरागमन करून दिलंय संघाला आणि तेच पुनरागमन पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पावसाचाही पुनरागमन इथं पाहायला मिळतंय. सुंदर चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये, येतोय 1 रन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. 7 बॉल मध्ये 16. जर हा फटका जर मोठा आला तर शेवटच्या षटकांमध्ये थोडे कुठे कमी राहणार असतील आणि गोलंदाजांवरती प्रेशर असेल. पण हा जर चेंडू चांगला राहिला तर येणाऱ्या षटकामध्ये 16-15 रनांचं षटक हाताळावं लागेल. तर कुठे ना कुठे फलंदाजांसाठी थोडीशी कठीणाई होऊ शकते. चला पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पंच आपल्याकडे वळतील. वाईट स्वरूपात 1 धाव अंकितले घेतले जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. 26. येणारे 7 चेंडू संघांना धावसंख्या करायची असतील 15 धावा. चला पुढील चेंडू संदीप यांचा. सुंदर पद्धतीचा चेंडू. पंच आपल्याकडे वळतील. कोणती रन या बॉलवरती अंकितली जाणार. डॉट पद्धतीचा चेंडू
सुंदर पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली संदीप यांच्या मार्फत. आता मात्र येणारे चेंडू असतील 6 आणि बनवायचे आहेत 15 धावा. एक हाय व्होल्टेज मॅच आणि त्याच दिशेने फिनिश होणार. आता मात्र पाहावं लागेल की संघ नायक कुणावरती जबाबदारी देत आहेत हे महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी. आणि सुनील संदीप विचार करताना दिसतात आणि स्वप्नील वरती जबाबदारी असेल हे महत्वपूर्ण षटक हाताळण्याचे, हे महत्वपूर्ण मॅच हाताळण्याचे, हे महत्वपूर्ण षटक हाताळण्याचे. त्याच पद्धतीने एका बाजूला असेल रवी याच्यावरचे जबाबदारी. कुठे ना कुठे 2 मोठे फटके आणि मॅच टर्न करून जातील या मॅच मध्ये. चला तसेच विनंती असेल की पुढील सामना जो आहे येळोबा स्पोर्ट्स येळगाव व मोरिया स्पोर्ट्स शेळकेवाडी आपण तयार राहायचं आहे. लगेचच मॅचला सुरुवात होईल. येळोबा स्पोर्ट्स येळगाव यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि पाचरण केले मोरिया स्पोर्ट्स शेळकेवाडी संघाला गोलंदाजीसाठी. चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. 1 ओव्हर 6 चेंडू, धावा करायचे 15 धावा, 6 बॉल 15 धावा. काही येऊ शकतं. 2 फटके मॅच सद्गुरू बाबा महाराज वॉरियर सवादे विजय करून जाईल. तर 2 चांगले चेंडू मॅच झुकली जाईल पूर्णपणे रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी या संघाच्या बाजूने. पाहायला मिळते आपल्याला एक हाय व्होल्टेज मॅच आणि हाय व्होल्टेज मॅच ही समाप्त होणार हाय व्होल्टेज प्रमाणेच. दोन्ही संघांवरती प्रेशर, जबाबदारीचं प्रेशर, त्याचबरोबर बाहेरील प्रेक्षकांवरही प्रेशर. चला स्वप्नील चाललाय पहिला चेंडू घेऊन रवीसाठी. हा चेंडू रवी वर्सेस स्वप्नील. रनअप छोटा आहे. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धाव येऊन जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. असे षटक हाताने कुठे ना कुठे गोलंदाजीसाठी थोडंसं अवघड असतं कारण की प्रेशर हँडल करणं असतं आणि ह्याच प्रेशरमध्ये जो उभारतो तो सितारा असतो. हेच आपल्याला पाहायला मिळेल की ह्या मॅच मध्ये बॅटर हॅवी होतोय की बॉलर हॅवी होतोय, कारण की दोन्ही ताकडीचे त्या ताकदीचे फलंदाज आणि गोलंदाज आहेत. हा चेंडू स्वप्नील यांचा रवीसाठी सुंदरपणे चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल गोशिंक्या क्षेत्रामध्ये. 1 धाव येते फक्त. मी म्हणलं होतं की ही मॅच बघण्यासारखी असेल. आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू, धावा करायच्या 13 धावा. हा सुंदर पद्धतीचा चेंडू हाताला गेला स्वप्नील यांच्या माध्यमातून. 5 चेंडू 13 धावा 5 चेंडू. चला स्वप्नीलचं नाव गाजलं जाईल कारण की हा चेंडू सुंदर पद्धतीचा हाताला होता स्वप्नील याने. परंतु पुढे बॅटरही तेवढ्याच ताकदीचा आहे, बॅटरलाही तेवढाच अनुभव आहे. मोठ्या मोठ्या मॅच अशा फलंदाजाने काढलेले आहेत. तोच अनुभव घेऊन हा फलंदाज चाललाय. 5 चेंडू 13 धावा 5 चेंडू. स्वप्नील टू रवी टू स्वप्नील. कोण हेवी ठरणार पाहायला मिळते. हा चेंडू सुंदर पद्धतीचा चेंडू, हुलकावणी देणारा चेंडू. फक्त आणि फक्त 1 धाव. परंतु एकीचं रूपांतर 2, दोन्हीचं रूपांतर नाही. एकच धाव चपळाई पाहायला मिळते आपल्याला उपाध्यक्ष यांच्या मार्फत. संघाचे कर्णधार संघाची दिशा तय करतायत आणि फक्त 1 धाव आलेले या चेंडूवरती. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. 4 चेंडू, येणारे 4 चेंडू मध्ये 12 धावा. 2 मोठे फटके पाहिजे संघाला. तर रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी या संघाला 2 चांगले चेंडू पाहिजेत. पाहूया 4 चेंडू 12 धावा 4 चेंडू. रवी वर्सेस स्वप्नील. हाय व्होल्टेज मॅच. स्वप्नील चाललाय रवी यासाठी. अतिशय चांगला हा चेंडू पाहायला मिळेल. काय होते फुल टच पद्धतीचा चेंडू. कुठे ना कुठेतरी दिशा चुकी होते आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धाव अंकितली जाते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 30 या आकड्यावरती. चला 4 चेंडू 11 धावा 4 चेंडू. पुढील चेंडू स्वप्नील यांच्यासाठी, रवी यांच्यासाठी. पंच आपल्याकडे वळतील. नो बॉल थ्रो दिलाय सर. थ्रो पेनल्टी स्वरूपात. म्हणजे या मॅच मध्ये पेनल्टीच्या 2 रन आणि नो ची 1 रन अशा टोटल 3 धावा दिल्या जातील आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती.
पंचाने हा निर्णय घेतलेला आहे. नो बॉल नो चेंडू. कुठे ना कुठे थ्रो गोलंदाजी तुम्ही पूर्ण सामन्यामध्ये करू शकत नाही. तुमचा हात सरळ दिशेमध्ये गेला पाहिजे आणि तेच पंच आपल्याकडे 33 धावांची झालेले आहे. चला आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजाचं नाव स्वप्नील राहुल आलाय. 4 चेंडू आणि 4 चेंडू 4 चेंडू मध्ये धावा पाहिजेत 9 धावा. हा फ्री हिट चेंडू पद्धतीचा चेंडू असेल. 9 हा 8 पाहिजे 8 वाईट पद्धतीचा चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 आकड्यावरती. येणारे 4 चेंडू संघासाठी धावा कराव्या लागतील 7 धावा आणि फ्री हिट हा कंटिन्यू असेल लक्षात घ्यायचं आहे. राहुल यांच्यावरती प्रेशर. कुठे ना कुठे रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी यांच्याकडे ही झुकलेली मॅच होती परंतु एक नो बॉल त्यामुळे मॅच कलाटणी दिले. वाईट 4 चेंडू 7 धावा 4 चेंडू. राहुल चाललाय. ओ नो बॉल आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 आकड्यावरती. अशा चुका होतात जर मॅच मध्ये पाहायला गेलं तर. तुमच्याकडे 3 गोलंदाज हे चांगले गोलंदाज पाहिजे जे पूर्ण गोल हाताने गोलंदाजी करू शकतात आणि या प्रेशर मध्ये भले भले गोलंदाज जे आहेत ते प्रेशर खाली येतात आणि तेच प्रेशर खाली ही संघ येऊन गेलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पडले 35 आकड्यावरती. हा सुंदर पद्धतीचा चेंडू आहे. याला हातालाही गेलाय सुंदर पद्धतीने. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार आहे आणि सक्सेसफुली ठरलेला आहे. कुठे थोडंसं मिसफ्लमिंग होते आणि त्याच मिसफ्लमिंगमुळे एकाचं रूपांतर 2 मध्ये झाले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 37. येणारे चेंडू 3 धावा करायचे 4. 3 चेंडू 4 धावा 3 चेंडू. राहुल यांना पुनरागमन करून जर मॅच जिंकायची असेल तर खरा हिरो ठरतील या सामन्याचा. तर दुसऱ्या बाजूला रवी यांनी मॅच ही काढून घेतलेले. हा चेंडू हवेमध्ये. गोलंदाज काचाखाली. हा जातोय झेल आणि मोठा हादरा मोठा ब्रेक आणि काय हा ट्विस्ट होतोय मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रवी यांची विकेट घेतली जाते राहुल यांच्या मार्फत. मॅच कुठे ना कुठे आशा सोडली होती रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी या संघाने परंतु पुनरागमन केलंय आणि पुनरागमन केले जोरदार पुनरागमन. आता मात्र मॅच फसलेले आहे. मॅच अडकलेले आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये चाललाय अजिंक्य ज्याच्या बॅट मध्ये ही ताकद आहे मोठे फटके खेळण्याचे. परंतु ही प्रेशराइज सिच्युएशन असते ना. प्रेशराइज सिच्युएशन मध्ये कोण हॅवी ठरतोय बघायला पाहिजे. राहुल याचं मी कौतुक करेन. फ्लोअर पद्धतीचा चेंडू हाताला तेही या सिच्युएशन मध्ये आणि फलंदाजाला अक्षरशः गंडवलं तेही कुणाला रवी रोहार यांना. मॅच मध्ये आता मात्र ट्विस्ट निर्माण झालं. येणारे चेंडू 2 धावा करायचे 4. राहुल यांचं कौतुक करावे लागेल. फसलेली मॅच कुठे ना कुठे आपल्या संघासाठी काढून देतात की नाही हे बघावं लागेल. चला संघाचं आता क्षेत्ररक्षणाची जबाबदारी घेत आहे संघनायक सुनील चाळके यांच्या मात्र क्षेत्ररक्षण सजवले जात आहे. मात्र फलंदाजीसाठी गेलेला आहे अजिंक्य जो की बाहेरूनच सेट होऊन जावं लागेल त्याला आणि एक मोठा फटका खेळून मॅच फिनिश करतोय का बघावं लागेल की राहुल पुन्हा एकदा पुनरागमन करून मॅच झुकवतोय. येणारे चेंडू 2 धावा करायचे 4. राहुल यांचा पुढील चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू सुंदर पद्धतीचा चेंडू. थोडस सुंदर कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळतोय हा गोलंदाज आणि सक्सेसफुल ठरतोय. आता मात्र येणारा चेंडू 1 आणि धावा करायच्या 3 धावा 1 चेंडू 3 धावा. चला हाय व्होल्टेज मॅच फिनिश होणार का हाय व्होल्टेज प्रमाणे. येणारा चेंडू 1 धाव आणि 1 चेंडू आणि धावा करायच्या 3 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे तुम्हाला 3 रन करावेच लागतील. पाहावं लागेल स्ट्राईक वरती दीपक वर्सेस राहुल वर्सेस दीपक. कोणता खेळाडू आपल्या संघाला ठरवेल विजयासाठी आपला पात्र करून जाईल हे पाहावं लागेल आपल्याला. राहुल वर्सेस दीपक वर्सेस राहुल. प्रेशर दोन्ही संघांवरती तितकाच प्रेशर. दोन्ही गोलंदाजांवरती व फलंदाजावरती तितकाच प्रेशर. परंतु राहुलचं मी कौतुक करेन की तो फ्लोअर पद्धती चेंडू हाताळतोय आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल ठरतोय. हा चेंडू चाललाय राहुल दीपक यांच्यासाठी. स्लोअर पद्धती चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न स्वप्नील खाली चेंडू सीमारेषे बाहेर येतो चौकार. दीपकच्या बॅट मधून येतोय चौकार.
कुठे वाटलं होतं की हा चेंडू स्वप्नीलच्या हातामध्ये येईल, परंतु स्वप्नीलला हुलकावणी देऊन चेंडू झालाय फरार सीमा रेषे बाहेर आणि हा सामना घेऊन गेलाय दीपक. श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर सवादे या संघाने हा सामना जिंकलाय, ते शेवटच्या चेंडूवरती. आणि दीपकचं आपल्याला कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर हार्ड लक बॅड लक फॉर रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी. आपण लढलात, शेवटच्या चेंडू पर्यंत लढलात, आपण दाखवून दिलं की सामना कोणताही असो परंतु शेवटपर्यंत लढणं गरजेचं असतं आणि तेच महत्वाचं आहे. चला